जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षास किचन या चॅनलमध्ये. आता आज तुम्ही बघू शकता, आज हे आपण बनवणार आहोत मिरची कारल्याचं लोणचं. एकदम मस्त कारल्याचं लोणचं आहे आणि डायबेटिक पेशंटसाठी तर फारच उत्तम आहे. तसंही खूप पौष्टिक आहे. तुम्ही रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी हे दररोज आपण जेवणामध्ये खाऊ शकतो. कारले अगोदर असे स्वच्छ धुवून त्याच्या फोडी अशा सुकवून घ्यायचे आहे, म्हणजे पाणी राहता कामा नये. कुठलंही कपड्यावर थोड्याशा सुकवून घेतलेल्या आहे मी. नंतर तिथे 9-10 मिरच्या घेतलेल्या. ह्या मिरच्या का बरं घ्यायच्या, कारण कारल्याचा जो कडूपणा असतो ना, तो थोडाफार तिखटाने कमी होतो मिरचीने, म्हणून मी इथे मिरच्या वापरलेल्या आहेत. त्या पण अशा कट करून कारल्यामध्ये वापरायच्या आहेत. तुम्हाला हव्या तशा तुम्ही याच्या फोडी करू शकता. मी इथे छोट्या छोट्या फोडी बनवल्या. तर नंतर काय करायचं, इथे आपल्याला 2 ते अडीच चमचे हळद वापरायची आहे. हळद काय आहे ना, हळद आणि मीठ कोणतंही लोणचं असू द्या, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ हे व्यवस्थित असलं ना की आपलं लोणचं खराब होत नाही आणि टिकतं पण. आता त्याच्यासाठी थोडासा मसाला बनवायचा आहे. तर मी इथे एका छोट्या वाटीने मोहरी घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे. आता जर चमच्याने अंदाज घ्यायचा असेल, पोह्याच्या चमच्याने, तर 2 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे, 7-8 लवंग हे थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. बस एवढंच टाकायचं आहे, कारण हे लोणचं आपल्याला साधारण 15 दिवस टिकतं. जर जास्त बनवलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये याचं प्रमाण वाढवायचं आहे. मी हे दर 15 ते 20 दिवसाला बनवत असते, जेणेकरून हे खायलाही खूप छान लागतं, कडक कडक राहतं मस्त. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे भाजल्यानंतर इथं मोहरी आणि जिरं आणि लवंग हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक काढून घ्यायचं आहे. आता तो नंतर एका पॅनमध्ये आपल्याला इथे साधारण 1 ते 1.5 वाटी तेल गरम करायचं आहे. कडकडीत तेल गरम करून थंड करायचं आहे आपल्या लोणच्यामध्ये वापरण्यासाठी. एकदम कडकड मी इथे तेल केलं आहे आणि नंतर इथे थंड व्हायला ठेवलेलं आहे. इकडे आपण मसालासुद्धा याच्यामधून मिक्सरमधून बारीक काढून घेतलेला आहे. खूप मस्त स्मेल येतो या मसाल्याचा. आता हा आपल्याला आपल्या कारल्याच्या लोणच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यामध्ये टाकून याला याच्यामध्ये परत तिथे 2 चमचे मीठ टाकायचं आहे. मीठ आणि हळद हेच प्रमाण व्यवस्थित ठेवा. नंतर इथे लाल तिखट आपल्या आवडीनुसार मी इथे 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. आता काय आहे ना, तिखट मिरची हे खूप मस्त लोणचं तयार झालं होतं. नंतर आपलं तेल थोडंसं थंड झालेलं, चांगलं थंड झालं ना, तेल आपल्याला आपल्या कारल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं, छान एकजीव करायचा आहे, जेणेकरून मसाला जो आहे तो सगळीकडे लागला पाहिजे आहे आणि अजिबात कडू लागणार नाही. ही कारल्याचं लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खाल्ल्यानंतरसुद्धा मला कमेंट करून सांगा की कारल्याचं लोणचं खरंच कडू झालं होतं का. खूप भारी लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे. शुगर पेशंटसाठी तर खूप छान आहे. जर डेली याच्या 2 फोडी खाल्ल्या तर शुगर नियंत्रित राहते आणि इतरही भरपूर फायदे आहे की आपण जर याचं कच्चेपणाचं कारलं खाल्लं तर खूप छान टेस्टी खमंग आपलं असं इथे कारल्या मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता मी पूर्ण एकजीव केलेला आहे की पूर्ण मसाला जो आहे त्याच्या आता सगळ्या कारल्याला लागलेला आहे. तर इथे आपलं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे. आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. बघू शकता किती छान दिसत आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी आलं असेल. चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.